नमस्कार. ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही. देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा त्याचं ट्विट केलेलं होतं आणि हे त्याचं क्रिएटिव्ह. डिफेन्स मिनिस्टर साहेब स्वतः समोर आले आणि सर्वपक्षीय बैठकीमध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं की अजून ऑपरेशन सिंदूर संपलेलं नाही. आपण कालच्या पहाटे पाकिस्तानवरती अटॅक केला आणि आपले मिसाईल्स हे ॲक्युरेट ठिकाणी जाऊन लागले. काल मी त्याच्यावरती व्हिडिओ पण बनवलेला होता आणि त्यात सांगितलेलं पण होतं की पाकिस्ताननं आता शांत बसावं, आम्हाला जे करायचं होतं ते आम्ही केलंय, आता जर तुमची हौस असेल तर ती आम्ही फेडू आणि व्यवस्थित फेडू. याला रिटॅलिएट करत असताना आज सकाळी पाकिस्ताननं भारतावरती मिसाईल हल्ला केला. तो मिसाईल हल्ला आपल्या इंटिग्रेटेड सिस्टमनं हाणून पाडला. आपली एअर डिफेन्स प्रचंड स्ट्रॉंग आहे. मग काय तर सकाळपासून तुम्ही न्यूजपेपरमध्ये न्यूज चॅनलवरती ऐकत असाल की पाकिस्तानात साखळी बॉम्बस्फोट झाले, या शहरात झाले, त्या शहरात झाले, त्या शहरात झाले. नाही, आपल्या मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सने एक व्यवस्थित प्रेस रिलीज केलेलं आहे. मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स बघू शकता ते तुम्ही 2:34 PIB दिल्ली. काय सांगतात ते की आम्ही 7 तारखेला जे ऑपरेशन सिंदूर चालवलं त्यात आम्ही स्पेसिफाय केलेलं होतं की आम्ही कोणतीही पाकिस्तानी एस्टॅब्लिशमेंट जी मिलिटरीशी रिलेटेड आहे तिला टार्गेट केलेलं नाही, पण या पाकिस्ताननं आम्हाला टार्गेट केलं. आज सकाळी 7 वाजता पाकिस्ताननं अटेम्प्ट केला आमच्यावरती. आणि बघा ना, नॉर्दर्न आणि वेस्टर्न जे राज्य आहेत आमचे त्याच्यात त्यांनी अवंतीपुरा, श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, अमृतसर, सो ऑन सो फोर्थ राज्यांवरती मिसाईलनं हल्ला चढवला. मात्र आम्ही त्यांच्या सगळ्या गोष्टी इथे न्यूट्रलाइज केल्या, म्हणजे हवेतच उद्ध्वस्त केल्या. आमची एअर डिफेन्स सिस्टम प्रचंड स्ट्रॉंग आहे. इंटिग्रेटेड UAS ग्रीड आणि एअर डिफेन्स सिस्टमनं त्याला आम्ही न्यूट्रलाइज केलं, खात्मा केला. पण आम्ही शांत बसणाऱ्यातले आहोत का तर नाही. तुम्ही रात्री हल्ले चढवले ना, त्याचा आपण सडेतोड उत्तर दिलेलं आहे. आपण त्यांची एअर डिफेन्स सिस्टम संपवलेली आहे. Today morning, Indian Armed Forces targeted air defense radars and systems at a number of locations in Pakistan. न्यूज चॅनलमध्ये आलेलं आहे की 9 ठिकाणी 9 शहरांमध्ये आपण हल्ले चढवले आणि त्यांची सिस्टम बंद पाडलेली आहे डायरेक्ट. हे तर काय तर आपण एअर डिफेन्स सिस्टम ऑफ लाहोरला न्यूट्रलाइज करून टाकलंय, संपवून टाकलंय. पाकिस्तान आता कंगालस्थान होण्याच्या कंडिशनला आहे. मागल्या 10 दिवसांमध्ये रोज 450 कोटी या हिशोबाने इंटू 10 केलं तर 4500 कोटीचा चुना त्यांना लागलाय. आता तरी त्यांनी शांत बसावं. आपण परत सांगतोय की अरे तुम्ही शांत बसा, ते ऐकत नाहीये. सोबत इकडे जरा नीट बघा. कुपवाडा, बारामुल्ला, उरी, पूंछ, मेहंदर, त्याच्यानंतर राजौरी सेक्टरमध्ये यांनी काय केलं, हल्ला चढवला आणि त्याच्यात आपल्या 16 लोकांचा जीव गेलेला आहे, ज्याच्यात 3 महिला आणि 5 लहान बालकं होती आणि सेनेचे एक जवान देखील होते. तर तुम्ही हे जे हल्ले चढवलेले ना त्याचं आम्ही दिलेलं उत्तर आहे. आपण त्यांना परत सांगतोय. पाकिस्तानला आर्थिक झटका मोठ्या प्रमाणात बसतोय, जे पाकिस्तान समजून घेत नाहीये. ते पॉलिटिकल नाक वाचवण्याच्या चक्करमध्ये हे करतात. खरं तर ते खरे पॉलिटिशियन्स नाही आहेत. पाकिस्तानचा खरा हेड हा आता जेलमध्ये आहे, इम्रान खान. आता जो तुम्हाला दिसतोय तो आर्मीचा पपेट आहे, दुसरं काहीही नाही. त्यांचा जो आर्मी हेड आहे तो स्वतःच गोष्टी सिद्ध करण्यासाठी तिथे दाखवतोय. पण ह्याच्यानं त्यांच्या अर्थव्यवस्थेला काय झटका बसलेला आहे याचं एक छोटंसं उदाहरण. KSP 100 कराची 100 नावाचा त्यांचा स्टॉक एक्सचेंज आहे, त्याचा इंडेक्स आहे. मित्रांनो, ज्या दिवशी आपल्याकडे हल्ला झाला त्या दिवशी तो 1,18,000 कोसळत आज 1,02,000 वरती आलेला आहे. आजच्या एका दिवसात तो 7,000 अंकांनी कोसळलेला आहे. पाकिस्तान जर अशाच गोष्टी आणि अशाच कुरापती पुढे चालू ठेवल्या त्याने तर तो कंगालस्थान व्हायला वेळ लागणार नाहीये. पण आता त्या मूर्खाला कोण समजवेल की हे तू जे करतोयस त्याची फळं भोगतोयस म्हणून. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला सांगायला विसरू नका. आणि तुम्हाला असेच डिफेन्स रिलेटेड व्हिडिओज आणि हे जे काही घडतंय ते आमच्याकडनं ऐकायला आवडेल का हे देखील सांगा. इथेच थांबतो. धन्यवाद. जय हिंद.